जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने जे काही उमेदवार सध्या रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार अशा पद्धतीने जे काही कमेंट सध्या बघा येत होती, बरेचसे उमेदवार आहे तर ते सध्या आता रिझल्ट तर लागलेला आहे, परंतु शिक्षक भरतीची जी काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया म्हणजे पवित्र पोर्टल टॅब त्या ठिकाणी बघा ओपन होणे आणि त्याच्यामध्ये जे काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सुरुवात होणे। तर त्या अनुषंगाने बघा जी काही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया असेल शिक्षक भरतीची 2025ची तर ती नेमकी कधी ह्या ठिकाणी सुरू होणार आहे, तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर ह्या ठिकाणी एक ऑथेंटिक जो काही तुम्हाला पुरावा आहे तो देखील सध्या बघा दाखवणार आहे, जेणेकरून तुमचं देखील लक्षात येईल की जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे 2025ची तर ती नेमकी कधी त्या ठिकाणी सुरू होऊ शकते। तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक बुद्धिमत्ता जी काही सध्या बघा चाचणी परीक्षा आहे म्हणजे टेट परीक्षा घेण्यात आली। आता टेट परीक्षेला जवळपास इथं जर कालावधी आपण बघितला तर लास्ट पेपर या ठिकाणी 5/6/2025ला सध्या झाला होता आणि जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी 18/8/2025ला सध्या जे काही रिझल्ट आहे तर तो संपूर्ण उमेदवारांना या ठिकाणी प्राप्त झाला होता। आता जो काही कालावधी आहे तर तो कालावधी जवळपास या ठिकाणी हा 8वा महिना म्हणजे जे काही 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी जवळपास इथं आता व्हायला आपल्याला आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल संदर्भात जी काही रजिस्ट्रेशन असेल किंवा शिक्षक भरतीची जी कार्यवाही आहे 2025ची तर ती नेमकी कधी सुरू होणार, तर त्या अनुषंगाने आपण तुम्हाला मागे देखील सध्या जे एक पत्र सध्या आलेलं होतं तर त्या पत्रानुसार तुम्हाला माहिती दिली होती, तरी देखील तुम्हाला इथं बघा पुन्हा दाखवतो। तर इथं जे काही जिल्हा परिषद साताराच्या वतीने हे पत्र जे आहे तर ते 23/9/2025ला इथं काढलेलं होतं। आता ह्याच्यामध्ये जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख बघा कशा पद्धतीने होता। इथं जे पत्र आहे तर हे प्रति अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक संस्था अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा जिल्हा सातारा यांना हे देण्यात आलं होतं। यांचा विषय काय होता, 24-25 संदर्भात संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासून या ठिकाणी जे काही पूर्ण करून घेण्याबाबत जे काही संच मान्यतेनुसार बिंदू नामावली आहे तर ती तपासणीच्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची 22/9/2025ला आयुक्त स्तरावरनं एक मीटिंग झाली होती, बरोबर। तर त्या मीटिंगमध्ये ज्या सूचना आहेत तर त्या सूचना इथं देण्यात आल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये सविस्तर इथं काय म्हटलेलं होतं की जे काही उपरोक्त संदर्भीय अनुसरून अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक संस्था अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सातारा यांना कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती प्रक्रिया टप्पा 3 अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार जे काही रोस्टर आहे तर ते तपासणी मागासवर्गीय कक्षाकडून तात्काळ करून घेण्याची कार्यवाही करावी। आता ह्याच्यामध्ये बरेचशा उमेदवारांचं जे काही कन्फ्युजन होतं की जो सध्या इथं टप्पा 3 म्हटलेला आहे, कारण आपल्याला 2022मध्ये टप्पा 1 होता, त्यानंतर टप्पा 2 झाला, मग हा टप्पा 3 नेमका 2022ची पदभरतीचा आहे का जे काही 2025ची पदभरतीचा आहे। तर हा जो काही सध्या टप्पा 3 म्हटलेला आहे तर हे 2025ची पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु ह्याच्यामध्ये जी काही माहिती आहे, जी माहिती म्हणजे कोणती, तर इथं माहे अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरू होणार अशा पद्धतीने इथं सांगितलेलं होतं। परंतु ही माहिती तेवढी बघा त्या ठिकाणी आपल्याला कन्फर्म या ठिकाणी जे काही ऑक्टोबरमध्येच नेमकं सुरू होणार का, कारण ही जी संपूर्ण पदभरती असेल पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रक्रिया टप्पा 3 तर ही नेमकी ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे जो काही आताचा चालू महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये सुरू होणार का, तर त्या अनुषंगाने इथं ही माहिती तेवढी बघा आपल्याला ऑथेंटिक जी काही कन्फर्म माहिती इथं ह्याच्यावरनं कळत नाही। परंतु नंतरच्या 4-5 दिवसानंतर पुन्हा एक पत्र जे आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी जिल्हा परिषद साताराच्या वतीनेच ह्या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं होतं, ते पत्र देखील दाखवतो तुम्हाला। आता इथं तुम्ही बघू शकता, आता हे पत्र कधी निघालं, 26/9/2025ला जिल्हा परिषद साताऱ्याचं हे पत्र आहे। आणि जे पहिलं पत्र होतं तर ते पहिलं पत्र कधीचं होतं, तर या ठिकाणी 23/9/2025ला निघालं, म्हणजे पुढचे 3 दिवसामध्ये परत सुधारित जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आलेलं आहे। आता ह्या पत्रामध्ये नेमकी काय माहिती आहे तर ती माहिती देखील तुम्हाला इथं लक्षात येईल। आता हे पत्र 26/9/2025ला या ठिकाणी बघा सुधारित पत्र म्हणून इथं सांगितलेलं आहे, म्हणजे हे पत्र सुधारित पत्र परत या ठिकाणी रिइश्यू करण्यात आलेलं आहे। आता हे पत्रामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे इथं अध्यक्ष सचिव शैक्षणिक संस्था अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा
जिल्हा सातारा, तर हे देखील ह्या ठिकाणी बघा पहिल्या पत्राप्रमाणे आहे. त्यानंतर विषय जर आपण बघितला तर सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून घेण्याबाबत हा विषय देखील जे काही 23चं पत्र होतं तर ते 23च्या पत्रानुसार आहे. त्यानंतर बघा इथं संदर्भ जे आहे तर तो संदर्भ देखील इथं 22/9चा बरोबर देण्यात आला आहे मीटिंगचा. तर ह्याच्यामध्ये जो काही बदल आहे तर तो बदल इथं बघा तुमचं लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती 2025ची नेमकी कधी सुरू होईल. तर इथं बघा उपरोक्त विषयानुसार संदर्भीय ह्या ठिकाणी VCमध्ये ह्या ठिकाणी जी काही VC आहे तर त्या VCमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व अध्यक्षीय सचिव शैक्षणिक संस्था अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सातारा जिल्हा यांना कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती पुढील प्रक्रिया अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. बघितलं तर ह्याच्यामध्ये जो काही सध्या सुधारित जो बाब आहे तर ती आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येत आहे. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे की जे काही पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीची पुढील कार्यवाही अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जे काही वरिष्ठ कार्यालय आहे तर ते वरिष्ठ कार्यालय म्हणजे जे सध्या आयुक्त स्तरावरनं असेल किंवा जे सध्या मंत्रालय स्तरावरनं असेल तर ते जे काही निर्देश आहे आयुक्त स्तरावरनं तर ते ह्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांना प्राप्त झालेले आहेत. म्हणजे आपल्याला पहिल्या पत्रामध्ये ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जो काही निर्देश असेल तर तो निर्देश ह्या ठिकाणी प्राप्त झालेला न होता. बरोबर. आता इथं तुम्ही बघू शकता इथे सांगितल्याप्रमाणे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती प्रक्रिया टप्पा 3 अंदाजे माहे ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे असं ह्या ठिकाणी फक्त वाक्य होतं. परंतु निर्देश जे आहे तर ते निर्देश नेमके वरिष्ठ स्तरावरनं प्राप्त झाले आहे किंवा नाही हे ह्या पत्रामध्ये सध्या बघा नमूद नव्हतं. म्हणून इथं सविस्तर जी काही ह्या ठिकाणी सुधारित जे पत्र आहे तर त्या पत्रानुसार इथं आपल्याला असं लक्षात येतं आहे की जे काही वरिष्ठ स्तरावरनं ज्या सूचना आहेत किंवा निर्देश आहेत तर त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि जे काही संपूर्ण सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली म्हणजे रोस्टर तपासणी मागासवर्गीय कक्षाकडून तात्काळ करून घेण्याची कार्यवाही या ठिकाणी बघा करून घ्यायची आहे. आणि संबंधित बिंदू नामावली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित संस्थेची राहणार आहे अशा पद्धतीने देखील इथं सूचना देण्यात आली होती. म्हणजे इथं जवळपास या ठिकाणी फिक्स झालेले जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे जी सध्या आता 2025ची तर ती अंदाजे आपल्याला ऑक्टोबर 2025 म्हणजे या ठिकाणी जो काही ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे तर ह्या ऑक्टोबर महिन्याचा जवळपास आपल्याला एंडिंगपर्यंत जे काही सध्या पवित्र पोर्टल संदर्भात जे काही 2025च्या पदभरतीच्या अनुषंगाने रजिस्ट्रेशन जो काही टॅब आहे तर तो टॅब नक्कीच ह्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तर त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा रेडी करून ठेवायचे जेणेकरून ह्या ठिकाणी एंड टायमाला तुमच्याकडे त्या ठिकाणी धावपळ होणार नाही. तर डॉक्युमेंटच्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे तो देखील तुम्ही बघू शकता. नेमके कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर ते आत्ताच तुम्ही तयार करून ठेवा. कारण ह्या ठिकाणी जी काही संपूर्ण निर्देश जे आहे तर ते निर्देश या ठिकाणी कार्यालयाकडनं संबंधित जिल्हा परिषदांना प्राप्त झालेले आहे. तर ह्या संदर्भात बघा लवकरात लवकर जी काही सूचना असेल तर ती सूचना आपल्याला लवकरात लवकर इथं पाहायला मिळणार आहे. कारण त्या अनुषंगाने जे काही वरिष्ठ स्तरावरनं इथं सांगितल्याप्रमाणे की जी पुढील प्रक्रिया आहे शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. म्हणून ह्या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरतीचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू होईल. परंतु त्याआधी जास्तीत जास्त पदांची जी काही पदभरती आहे तर ती पदभरती 2025च्या शिक्षक भरतीमध्ये होणं अपेक्षित आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जे काही संघटना आहेत त्या देखील सध्या पाठपुरावा करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त पदांची पदभरती इथं बघा व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने जे काही कमीत कमी मार्कवाले उमेदवार असेल त्यांना देखील ह्या पदभरतीमध्ये बघा संधी मिळू शकते. परंतु सध्या तरी जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही जी आहे तर ही एक महत्त्वाची जी काही लेखी स्वरूपात बघा ह्या ठिकाणी आपल्याला कळतं आहे की जी काही पदभरती आहे तर ती आता लवकरात लवकर इथं मे बी सुरू होऊ शकते. तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं जे काही वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत अशा संदर्भात जे लेखी जो पुरावा आहे तर तो इथं बघा आपल्याला सध्या इथं मिळालेला आहे. कारण ह्याच्यामध्ये जे काही सध्या टप्पा 3 अनुषंगाने जी इथं बघा कन्फ्युजन होतं ह्या पत्रामध्ये की जे विद्यार्थी उमेदवार होते तर इथं नेमका टप्पा 3 कोणता
2022चा का 2025चा, तर हा टप्पा 3 म्हणजे 2025चाच ह्या ठिकाणी बघा ह्यांना म्हणायचं होतं. आणि त्या अनुषंगाने ह्या पत्रामध्ये जी दुरुस्ती आहे तर ती दुरुस्ती इथं बघा केलेली आहे. आता याच्यामध्ये जो काही टप्पा वगैरे असेल तर तो शब्द इथं कुठंही उल्लेख नाही. इथं डायरेक्ट काय म्हटलेलं आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरतीची पुढील कार्यवाही अंदाजे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. अशा पद्धतीने होतं. म्हणजे याच्यावरनं लक्षात येतं की जी काही पदभरती आहे तर ते पदभरतीचं जे मंथ एंडपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन सध्या सुरू होणार आहे. तर ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. डॉक्युमेंट कोणते लागतील त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी व्हिडिओ देखील आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तो तुम्ही बघू शकता. त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, जेणेकरून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू झालं तर तुमची धावपळ सध्या होणार नाही. तर ही एक महत्त्वाची बाब होती. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तुमचे काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, जेणेकरून तुमच्या काही प्रश्न असतील तर ते लक्षात येतील. तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.